पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे संपूर्ण मदत करून आणि हा फिल्म फेस्टिवल गेली 23 वर्ष होतो। त्याचं आज उद्घाटन झालं। या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्तीजी ज्यांनी विविध भाषांमध्ये 50,000च्या वर गाणी गायली आहेत त्यांना पुरस्कृत करण्यात आलं। शुभा खोटेजी या ज्येष्ठ अभिनेत्री 40च्या दशकापासून फिल्म चित्रपट ते नाटक इथपर्यंत ज्यांनी प्रवास केला त्यांनाही त्या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये सर्व आणि 1,500च्या वर आलेले सिनेमे या सगळ्यांबद्दल पाहणी चित्रपट पाहणी होईलच, काही संवाद परिसंवाद चर्चाही होतील। महाराष्ट्र सरकारने चित्रनगरीमध्ये गोरेगाव जागेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICT या नावाने ऑडिओ व्हिज्युअल गेमिंग साइड इफेक्ट्स टेक्नॉलॉजिकल इफेक्ट्स AI सोल्युशन्सवर आधारित त्या ठिकाणी चित्रपट निर्मिती या नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर जगभरातल्या फिल्म इंडस्ट्रीला जगभरातल्या चित्रपट निर्मात्यांना निर्देशकांना भारतामध्ये आकर्षित करणं आणि विशेषतः महाराष्ट्रात मुंबईत करणं यासाठी 10 एकरची जागा दिली गेली आहे। संदर्भामधली जॉईंट व्हेंचर केंद्र आणि महाराष्ट्र सरकारची कंपनी त्या ठिकाणी बनली आहे आणि काही दिवसातच त्या ठिकाणी भूमिपूजन होऊन या ठिकाणी या सर्व तंत्रज्ञानाच्या आधारित सर्व गोष्टींची उभारणी त्या ठिकाणी होणार आहे आणि नवनवीन लोकांना क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संदर्भामध्ये त्या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये त्याची सोय आम्ही करणार आहोत। सर, ह्या चित्रपट महोत्सवासाठी इंटरनॅशनल महोत्सवासाठी शासन दरवर्षी करोडो रुपये देतं, पण याच्यात मराठी कुठे दिसत नाही, एक खंत नेहमीची आहे। आणि आज सिंगल स्क्रीन सिनेमे कुठे आहेत, सगळे बंद पडले, मराठीची काय अवस्था आहे? 2 विषय वेगळे आहेत। पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमासुद्धा दाखवलेच पाहिजेत हा आमचा आग्रह आहे। तसं आम्ही त्या ठिकाणी म्हटलं आहे आणि सर्व आयोजकांनी मराठी सिनेमांच्या बाबतीतला सुद्धा प्रदर्शन होईल याच पद्धतीने केली आहे। राहिला विषय सिंगल स्क्रीन जी थिएटर्स आहेत जवळजवळ 800-900च्या घरात राज्यभरामध्ये या थिएटर्स बंद पडल्याची स्थिती आहे। उद्याच त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये या संदर्भामध्ये मी बैठक बोलवलेली आहे। या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका स्पष्ट केली, त्यावर मी काय बोलणार। पवार आणि ठाकरेंमध्ये सध्या जे काय चालू आहे तुम्ही बघताय सगळे टीव्हीवरती सगळे, आणि आज शिंदे सेनेत काही प्रवेश पण झाले शिवसेनेत आहे, तर काय मविया फुटेज उंबरठ्यावर नेमकं काय कसं बघतो? मी आधी म्हटलं होतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे त्यावेळेला सीट वाटप चालू होत्या त्यावेळेला पहिल्यांदा मी असं घोषित केलं होतं की महाराष्ट्र विकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे। सीट वाटपानंतर तिकीट वाटपात भांडणं झाली आणि त्यावेळेला मी म्हटलं होतं की बळे यांनी सीट आणि तिकीट वाटप केलं तरी निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी किंवा त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी फुटणार। आज जी काही वक्तव्य समोर येत आहेत त्यातनं महाराष्ट्र विकास आघाडी नावाचं काही आघाडी अस्तित्वात आहे असं काही दिसत नाही। जवळजवळ ती मृतावस्थेत गेली, फक्त मृत घोषित करणं बाकी आहे। आज राजन साळवींचा प्रवेश झाला। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरू होत्या, बडे दिग्गजांची नावं घेतली जात होती, परंतु आज अचानक
सबका जे की जास्त प्रचलित नाही आहेत किंवा जास्त लोक नाव देखील माहीत नाही त्यांचं प्रदेशाध्यक्ष पद म्हणून नाव घोषित केले. दुसऱ्याच्या डोकावणे माझं काम नाही. काँग्रेसला काय करायचं आहे, कोणाला अध्यक्ष करायचं आहे, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मी गणिताचा विद्यार्थी आहे, त्यामुळे एवढंच सांगेन, 0 + 0 = 0. अध्यक्ष कोणी केला तरी काँग्रेस 0. नाही असं सांगितलं जातंय, जर इकडे शिक्षण सम्राट साखर सम्राट जर उभे अध्यक्षपद तर तुम्ही ईडी सीडी लावून त्यांना परेशान करता, म्हणून त्यापेक्षा कोरी पाठी द्यायची. बिन व्यवसाय मला मला असं वाटतं जे अजून शाळेतच पाठीवर बसले आहेत ते आमच्या PhDच्या विद्यार्थ्यांशी सामना काय करणार. राजन साळवींचा प्रवेश झालाय, मात्र ब्लॅकमेलिंग चालू आहे अशा प्रकारचा विरोधकांकडून आरोप केला जातोय. त्या माध्यमातून किंवा केंद्रीय यंत्रणांच्या आणि या सगळ्या नेत्यांना माझा प्रश्न आहे, ज्या वेळेला उद्धवजी आमच्या तुमच्या पक्षात घेतात त्यावेळेला काय आरतीपूजन करतात का. रत्नागिरीमधले बाळमाने गेले, तुम्ही घेतलेत उद्धवजी, मग तुमचा प्रकार काय. आपलाचा तो बाबा दुसराचा तो कार्टा पद्धतीचं काम या विरोधकांचं आहे. त्यामुळे आता पायाखालची वाळू सरकल्यावर त्यांना आता फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. शिंदे साहेब सातत्याने नाराज दिसतात, कालच्या बैठकीलाही नव्हते. बिलकुल नाराज नाही. 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री तिघे आपापलं काम एकमेकाशी संवाद संपर्कातून त्यावेळी करत आहेत. सर, शिवस्मारक जे आहे महाराजांचं ते अनेक वर्ष झालं ते रखडलेलं आहे. बाकीचे अनेक जवळ आली आणि दोन्हीकडे आपलंच सरकार असून सुद्धा ते रखडलेलं. आपल्याला माहिती आहे की न्यायालयामध्ये या जी लोक कोर्टात गेली आहेत त्यांचा तो अधिकार असला तरी त्यांनी केलेलं एक कृत्य महाराष्ट्राला पटणारं नाही. त्यांना देणारी काही लोक असतील तर तीही समोर येत आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं आम्ही दोन्ही सरकारं ते वेळेच्या आधी करावं याचा पाठपुरावा करतो. पालकमंत्रीपदावरून जो वाद सुरू आहे तो कधी मिटणार आहे आणि रायगडला नाशिकला पालक कधी मिळणार आहे ते अजून जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री त्याचं स्पष्टीकरण करतात. ते लवकरच म्हणतात. महायुतीत आलेलं नाही असं काही 100% आहेत, सगळे काम करतायत. मी तुमच्यासमोर उभा आहे.